आपण जे काम करतो ना, दिस इज ॲब्सोल्यूट क्रिएटिव्ह वर्क कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी. ऑटोट्यून वापरणं इज टू अन एक्सटेंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बरोबर. बऱ्याच गायकांसाठी ते घराणंही झालंय. तुमचं घराणं काय ऑटोट्यून करणं. आशाताईंचं एक पुस्तकांचं अनावरण होतं. त्या फंक्शनमध्ये त्यांनी ध्वनिमुद्रक जर का नसते तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत कसा पोहोचला असता. भारतातल्या 4 इंजिनियर्सची त्यांनी नावं घेतली आणि त्यातला मी एक आहे. प्रत्येक चांगलं काम हे पॉप्युलर होतं असं काहीच नाही. कुठलं पॉप्युलर नाही झालंय म्हणून ते वाईटच आहे असं पण नाही आहे. मला तिथे पोहोचल्या लक्षात आलं की अरे दीदींची गाडी आहे म्हणून मी त्यांच्या कारच्या समोर जाऊन असा उभा राहिलो. नमस्कार मंडळी. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं या कार्यक्रमाच्या या भागात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, मी खरा मुळात हार्मोनियम वादक आहे. मुलाखत घेणं वगैरे काही हा आपला फोर्टे नाही. आणि माझे गुरुजी पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्याकडे माझं हार्मोनियमचं शिक्षण झालं. माझे गुरुजी पंडित गोविंदराव पटवर्धन आणि आज आपल्याकडे आलेले आपले पाहुणे, ह्या दोघांमध्ये एक अतिशय विलक्षण आणि युनिक साम्य असं माझ्या लक्षात आलं म्हणून तुमच्याशी मी हे सांगतोय. संगीत नाटक ऐकताना जेव्हा आपण नाट्यगृहात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला सगळ्यांचे नटांचे चेहरे दिसतात, फक्त ऑर्गन वादकाची पाठ दिसते. जेव्हा आपण एखाद्या साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओत प्रवेश करतो तेव्हा आपल्याला सगळ्या कलाकारांचे चेहरे दिसतात, फक्त साऊंड रेकॉर्डिस्टची पाठ दिसते. हे एक कॉमन फॅक्टर आहे. त्याच्यामुळे आज आपण अशा माणसाशी गप्पा मारणार आहोत जो मनुष्य आज हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीचा अतिशय आघाडीचा साऊंड इंजिनियर किंवा ध्वनी तंत्रज्ञ आहे. त्याच्याच बरोबर तो आमचा खूप जवळचा मित्र आहे आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे अतिशय सज्जन मनुष्य आहे. तर माझा अतिशय जवळचा मित्र विजय दयाळ. विजय, तुझं आभाळाची माणसं ह्या मालिकेत अतिशय मनपूर्वक स्वागत. आणि मी परत रसिकांना सांगेन की आता आपली फॉर्मॅलिटी संपली, इकडे बोलण्याची फॉर्मॅलिटी संपली. तर विजू, तुझे आतापर्यंत खूप इंटरव्ह्यू झालेत, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तू बोललायस, वेगवेगळ्या भाषांमध्ये बोललायस, टेक्निकल बोललायस, नॉन टेक्निकल बोललायस. तर आता असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की ह्या कार्यक्रमात आपण वेगळं काय बोलणार आहोत, बरोबर की नाही? नाहीतर तू जसं मगाशी म्हटलास की 94 साली मुंबईत आलो, 2000 साली इंजिनियर झालो, मग हे केलं मग ते केलं आणि आता YRF मध्ये सुखावत काम करत बसलेलो आहे. पण ह्याच्यापेक्षा आपण इथे वेगळं बोलतो नेहमी, आणि असं बोलतो जे आपण साधारणपणे घरी बसून ज्या गप्पा मारू त्या प्रकारच्या गप्पा आपण या कार्यक्रमात मारतो. ओके, तर आता माझा पहिला प्रश्न आहे, कारण का प्रश्न विचारल्याशिवाय विषय सुरू होत नाही म्हणून प्रश्न विचारतोय की समाजातल्या अर्ध्याहून जास्ती मंडळींना साऊंड इंजिनिअरिंग काय हे माहितीच नाहीये आणि ते माहिती असायची आवश्यकताही नाही. हो, बरोबर. म्हणजे कारण ते क्षेत्रच फार वेगळं आणि निश आहे अजून सुद्धा. तरी सुद्धा जे माहिती नाहीये असं क्षेत्र हे आर्ट आहे की सायन्स आहे, हे तू काय डिफाईन करशील? ऍक्च्युली मला असं वाटतंय की आज तू जे काही प्रश्न विचारणार आहेस त्याची उत्तर मोस्टली तुला माहित असणार आहे, कारण तू स्वतः एक अतिशय उत्तम ध्वनी तंत्रज्ञ आहेस. जसं तू म्हणालास सुरुवातीला की मी एक हार्मोनियम वादक आहे, मुलाखत घेणं हा माझा फोर्टे नाही. तसंच मी एक ध्वनिमुद्रक आहे, मुलाखत देणं किंवा त्यात बोलणं हा माझा फोर्टे नाहीये. ते मला तुझ्या इतकं छान जमणारही नाही कदाचित. मी नेहमी असं बोलतो की म्युझिक रेकॉर्डिंग अँड मिक्सिंग, आपल्याकडे रेकॉर्डिंगमध्ये बऱ्याच शाखा आहेत त्याच्या, असं आपण म्हणू की लोकेशन रेकॉर्डिंग आहे, पोस्ट प्रोडक्शन रेकॉर्डिंग आहे. तर आपण जे खास करून तू आणि मी करतो जास्त ते म्युझिक आणि गाणं, स्पेशली बॅकग्राऊंड स्कोअर आणि गाणी रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग. सो मी नेहमी हे वाक्य बोलतो की आपण जे काम करतो ना, दिस इज ॲब्सोल्यूट क्रिएटिव्ह वर्क कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी. वा, आपलं क्रिएटिव्ह कामच आहे खरं तर. आपण टेक्नॉलॉजीची मदत त्याकरता घेतो आणि म्हणून आपण आपल्याकडे या गोष्टीचा खूप करेक्ट बॅलन्स असतो की आपल्याला टेक्नॉलॉजीच्या आहारी कितपत जायचं आहे आणि थेअरीवर किती अवलंबून राहायचं आहे आणि क्रिएटिव्ह जगात त्याचा कसा वापर करून घ्यायचा आहे, आणि या दोघांचं करेक्ट अमालगमेशन आणि कॉम्बिनेशन आपल्याला करायचं असतं. अगदी बरोबर. जसं आपण एखादा कोणी गणित तज्ञ असेल तर तो म्हणेल की आमच्या जगात 2+2 4 होतच आणि त्याच्याकरता काही एक्सेप्शन नाहीये. बरोबर. आपल्याकडे या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन असं आहे की आपण विचार केला की आधी आज ना आपण जे काही करणार आहे ना त्यात 2+2 5 करूया आज, चल लेट्स ट्राय दिस. बरोबर.
क्रिएटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने हे शक्य आहे. बरोबर. ते तुम्हाला करताना तुम्हाला या तंत्रज्ञानाची मदत घ्यायची आहे आणि ते 2+2=5 कसं करायचं आहे हे क्रिएटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रूव्ह करून द्यायचं आहे. म्हणून तू जे हे विचारलंस की हे क्रिएटिव्ह फील्ड आहे की टेक्निकल फील्ड आहे, तर दिस इज द राईट कॉम्बिनेशन ऑफ बोथ. इट इज द क्रिएटिव्ह वर्क विच इज बिईंग कॅरीड आउट विथ दी टेक्नॉलॉजी. वा, म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपण म्हणूया. Absolutely. म्हणजे आपण असंही म्हणतो की दमन सूद जे आपले खूप सिनियर साऊंड इंजिनियर आहेत ते एकदा म्हणाले होते की इन साऊंड इंजिनिअरिंग देर आर 100 करेक्ट वेज ऑफ डुईंग वन करेक्ट थिंग. करेक्ट. सो आता हाच मुद्दा मी पुढे कॅरी फॉरवर्ड करून तुला पुढचा असं विचारतो की बऱ्याचदा आपण आपल्या ह्या तंत्रज्ञ विश्वामध्ये जे खूप कोर विश्व आहे किंवा जे खूप छोटं विश्व आहे तसं बघायला गेलं तर ह्या विश्वामध्ये अशी बरीच माणसं असतात की जी पूर्ण सायंटिफिक अप्रोचनी एखाद्या गोष्टीला किंवा गाण्याला अप्रोच करतात सायंटिफिक, आणि काही लोक असे असतात की जी खूप तू म्हटल्याबरोबर क्रिएटिव्ह अप्रोचने करतात. आता तुझी पार्श्वभूमी ही मुळात म्युझिशियन असण्याची आहे आणि नंतर तू साऊंड इंजिनियर झालास, म्हणून तुझ्याबरोबर खूप काम केलंय त्यामुळे मला हे माहितीये, पण रसिकांना माहिती नाही म्हणून मी हे परत विचारतोय की तुझा अप्रोच हा दरवेळेला मी बघितलाय की पहिला म्युझिक असतो आणि नंतर सायंटिफिक असतो, परंतु असेही आपल्याला इंजिनियर माहिती आहेत की जे पूर्ण सायंटिफिक करतात. तर ह्याच्या मागे हा जो अप्रोच डेव्हलप होण्याच्या मागची काय सायकोलॉजी असते? ही म्युझिशियनची सायकोलॉजी आहे का ही इंजिनियरची सायकोलॉजी आहे? ऍक्च्युली मला असं वाटतं की बिकॉज मी आधी म्युझिशियन आहे आणि नंतर इंजिनियर झालोय, तर माझा अप्रोच नेहमी क्रिएटिव्ह बाजूला इन्क्लाइंड असणारा असेल आणि हे साहजिकच आहे. बरोबर. बरेचसे काही इंजिनियर्स असे असतात की ते खूप उत्तम टेक्निशियन्स असतात. अगदी. आणि म्हणूनच ते त्या दिशेला गेलेले असतात. बरोबर. मोठ्या इंजिनिअरिंग स्कूलमधून ग्रॅज्युएट होऊन आलेले असतात. आणि काय होतं ना, आपल्यावर जसा संगीताचा संस्कार झालेला आहे आधी, तसा त्यांच्यावर टेक्नॉलॉजीचा संस्कार होतो. आणि ते त्यांची विचार करण्याची पद्धतच ती तशी तयार होते की मला जर का एक विशिष्ट ही गोष्ट रेकॉर्ड करायची आहे तर व्हॉट आय लर्न इन इंजिनिअरिंग स्कूल इज की हे असं असलं पाहिजे, याचा डिस्टन्स याच्यापासून इतका असला पाहिजे, आणि जिथे म्युझिशियन बसलाय त्याच्यापासून भिंत जर का एवढ्या डिस्टन्सवर आहे तर त्या रूममध्ये म्हणजे त्या म्युझिशियनमध्ये आणि भिंतीमध्ये या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची स्टँडिंग वेव्ह जनरेट होईल, त्यामुळे त्याचा तो बूम येईल, आणि ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये 100 हर्ट्झ जास्त प्रोड्यूस करण्याची क्षमता आहे, त्यामुळे तिथे त्रास होईल, त्यामुळे या माणसाला आपण थोडंसं अजून 2 फूट मागे बसवायला हवं किंवा त्याचा मायक्रोफोन या डिस्टन्सच्या बरोबर मध्ये ठेवायला हवा, म्हणजे त्याच्या कॅल्क्युलेशननी ते असं होणार नाही वगैरे. असं टेक्निकली ती गोष्ट बरोबर असू शकते आणि असतेच, पण आपल्या क्षेत्रात प्रत्येक गोष्ट टेक्निकली करेक्टच फक्त असून फायदा नसतो. त्यामुळे काही तंत्रज्ञांचं असं होतं की खूप जास्त तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन त्यातला जो सोल आहे तो कॅप्चर करायचा राहून जातो. त्यामुळे असं म्हणणं चूक आहे की म्युझिकल अप्रोचच बरोबर आहे आणि टेक्निकल अप्रोच चूक आहे. परत त्याच मुद्द्यावर की कॉम्बिनेशन दोन्ही गोष्टींचं बरोबर असणं गरजेचं आहे. पण तू म्हणालास ते बरोबर आहे, माझा जास्त म्युझिकल म्हणजे म्युझिकल गोष्टींकडे जास्त कल असतो कॅप्चर करताना, की आपण हे म्हणजे मला बेसिकली 80% लोक जे ऐकणार आहेत त्यांना डेफिनेटली या गोष्टीची माहिती नसणार आहे. बरोबर. की ह्यात ही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी का जास्त येते किंवा येते आहे का नाही येत आहे. 80% लोक ते म्युझिक म्हणून एन्जॉय करणार आहे. तर म्युझिक म्हणून आपण त्यांना काय द्यायचं याचा विचार करण्याच्या दृष्टीने मी म्युझिकली जास्त विचार करतो. अगदी बरोबर. पण डेफिनेटली इट डज नॉट मीन की म्हणजे मी टेक्निकली पूर्णपणे चूक गोष्ट कुठली तरी करतोय. राईट कॉम्बिनेशन करून जास्त कल माझा म्युझिककडे असतोच मुळात. विजू, मला असं सांग की आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांनी केलेलं वेगवेगळं काम ऐकत असतो. त्या कामाचा प्रामुख्याने सगळ्यांनाच माहितीये की संगीतकार जो असतो त्यांनीच सगळं केलं अशी साधारण धारणा असते, आणि जे बरोबर पण आहे लोकांसाठी. म्हणजे तर परंतु आपल्याला परत आपल्या फ्रॅटर्निटीमध्ये माहिती असतं की अमुक अमुक गाणं विजय दळांनी मिक्स केलंय किंवा अमुक अमुक गाणं अजून कोणीतरी एबीसीने मिक्स केलंय, अजून कोणीतरी गाणं XYZने मिक्स केलंय, आणि तो बऱ्याचदा असंही होतं की आपण ते गाणं ऐकलंच आपल्याला कळायला लागतं की अरे अरे हा हे ह्यांनी केलं असणार आहे किंवा अरे ते त्यांनी केलं असणार आहे. तर आता टेक्निकली बघता त्या इंजिनियरनी ते गाणं मिक्सिंग करून दिल्यानंतर त्या इंजिनियरचा त्या गाण्याचा अर्थार्थी संबंध संपलेला असतो. बरोबर. मग ही ओळख इंजिनियरची एम्फेसिस गाण्यावर कशामुळे होते? म्हणजे मी थोडंसं अजून एलॅबोरेट करीन की इंजिनियरचा स्वभाव मिक्स मध्ये रिफ्लेक्ट होतो का? कुठलीही कला आपण म्हणली ना, ते गायन असू दे, नृत्य असू दे, ड्रॉइंग असू दे,
पेंटिंग, त्याच्यासारखंच जसं आपलं क्षेत्र मी म्हटलं क्रिएटिव्ह आहे, आपलं क्षेत्र पण क्रिएटिव्ह आहे. त्यामुळे क्रिएटिव्ह कुठल्याही गोष्टीवर त्या व्यक्तीच्या स्वभावाचा इम्पॅक्ट असतोच. बरोबर बरोबर. तसाही तुला माहिती आहे, पण लोकांना सांगायचं म्हणून की या क्षेत्रात सुद्धा रेकॉर्डिंग किंवा मिक्सिंग एखादा तंत्रज्ञ करत असेल तर त्याचं नेचर त्यात रिफ्लेक्ट होतच. काय बात आहे. एखादा थोडासा अग्रेसिव्ह इंजिनियर असेल तर त्याचा थोडासा लाऊड किंवा हार्श साऊंड असतो. एखादा खूप सौम्य माणूस असेल तर त्याचा थोडा मेलो असा अप्रोच असतो. तसा कम्प्लिटली त्याचा स्वभाव त्यात उतरतोच. आणि दोन्ही पैकी कुठलीच चूक नसतं, पण त्या स्टाईल करता त्या व्यक्तीचं मग नाव होतं. बरोबर की अरे हा ना ईडीएम किंवा रॉक किंवा अशा जॉनरचं म्युझिक चांगलं रेकॉर्ड किंवा मिक्स करते ही व्यक्ती. दॅट इज बिकॉज ऑफ हिज नेचर. जर का एक व्यक्ती असं की अरे हा बॅलेड, ऑर्केस्ट्रल, क्लासिकल, एथनिक इन्स्ट्रुमेंट्स बॅलन्स याचा चांगला असतो, तो त्या व्यक्तीचा स्वभाव असतो. दोघेही सेम टेक्नॉलॉजी शिकलेले असतात, पण तरीही त्याचा नेचरचा दोघांवर प्रभाव पडतोच. तू म्हणालास की जसं म्युझिक कंपोजरचं नाव होतं आणि बाकीचे त्याच्या मागे असतात, पण त्यांचंही त्याच्या मागे त्यांचा हातभार असतो. ऍक्च्युअली कंपोजर हा कॅप्टन ऑफ द शिप असतो, त्याच्या नावानेच ते ओळखले जातात. पण त्याच्या मागे ह्या सगळ्या लोकांचं सुद्धा योगदान असतं आणि त्यांचंही काम तेवढं इम्पॉर्टंट असतं. शोले सिनेमाबद्दल सिप्पी साहेब म्हणाले होते आणि हे ऍक्च्युली देसाई सरांच्या पुस्तकात त्यांनी मेन्शन केलेलं आहे, मंगेश देसाईंच्या, की मंगेश देसाई नसते तर शोले हा आता जो शोले आहे तो नसता. सो इंजिनियरला दिलेलं हे खूप मोठं क्रेडिट आहे, असं खूप मोठं क्रेडिट. कारण का जे व्हिज्युअल आणि ऑडिओचं कॉम्बिनेशन असलेलं मीडियम आहे, तिकडे साऊंड इंजिनियर बाबतीत निर्मात्यांनी हे म्हणणं ही फार खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या फेटर्निटी मधल्या लोकांकरता ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की एखाद्या ऑडिओ इंजिनियर बद्दल एवढ्या मोठ्या निर्माता निर्देशकांनी एवढं चांगलं काहीतरी बोलणं की जर का मंगेश देसाई नसते तर आज शोले जो आहे तो तसा झाला नसता. कारण की इट वॉज अ लॉट अबाउट साऊंड ऑल्सो. ऍब्सोल्युटली. आणि इतकं सटल काम आणि इतकं चांगलं काम करणं की तू सिनेमा बघताना असं अरे वा काय साऊंड आहे असं नाही म्हणत. एक्झॅक्टली. पण सबकॉन्शियसली ते तुझ्यावर इतका प्रभाव टाकतं की त्या माणसाचा त्यातला असलेला रोल तुम्ही डिनाय नाही करू शकत. सो म्हणून मी त्याचा मुद्दाम उल्लेख केला की तू म्हणालास की म्युझिक कंपोजरचं नाव असतं तर, आणि इट्स अबाउट त्या म्युझिक डायरेक्टरचं सुद्धा स्किल असतं की मला या प्रकारचं संगीत करायचं तर मी याच्यासोबत काम करतो सो दॅट जे पोहोचेल अल्टिमेट प्रोडक्ट सगळ्यात ते प्रॉडक्ट चांगलं असेल. आता ह्याच मुद्द्याला धरून मी पुढचा प्रश्न विचारतो की ह्या क्षेत्रात सगळं आपल्याला मिळतं. म्हणजे जसं मी जादूच्या पेटीमध्ये एक उदाहरण देतो की वाद्यामध्ये आपल्याला काय काय मिळतं की सूर मिळतो, लय मिळते, ताल मिळतो, फक्त एक गोष्ट मिळते ते म्हणजे शब्द मिळत नाही. तसं ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला सगळं मिळेल. तुला तंत्रज्ञ म्हणून तुझं टेक्नॉलॉजी वाईज तू कायम अपडेटेड राहशील, बरोबर, कारण राहायलाच पाहिजे. तू चांगल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचं कायम संगीत ऐकत राहशील, संगीतात राहशील. तिसरी गोष्ट यश मिळेल, प्रसिद्धी मिळेल न मिळेल माहिती नाही, पैसा मिळेल, पण रिकग्निशन म्हणजे प्रसिद्धी नक्की मिळणार नाही किंवा मिळत नाही, किंवा मिळाली तर ती कशा पद्धतीची मिळवायची ह्याचा काही फॉर्म्युला नाहीये. बरोबर. ह्याच्यात तर ह्या क्षेत्रामध्ये प्रसिद्धी मिळणार नाही ह्याचं रिअलायझेशन किंवा ह्याचा पहिला आयुष्यातला झालेला जो धक्का आणि नंतर त्या धक्क्यातनं सावरून तू आता, कारण आता तसं बघायला गेलं तर कुठच्याच पार्टीमध्ये, कुठच्याच ऑडिओ रिलीजला सुद्धा जे जरी तू मिक्स केलं असेल तरी तू जात नाहीस, तू नसतोस, व्हॉट एव्हर रिझन्स. म्हणजे तर हा धक्का पहिला कधी बसला आणि हा धक्का नंतर तू कसा पचवलास? ऍक्च्युली मी जात नाही याचं कारण पूर्णपणे तेही नाही आहे. मला असं वाटतं की मी तुझं एक काम केलं आणि ते काम आता परवा रिलीज होत आहे. जेव्हा तुझं काम रिलीज होत आहे तेव्हा दुसरं कुणाचं तरी काम सुरू आहे ते सुद्धा करणं तेवढं महत्वाचं आहे, बिकॉज दॅट ऑल्सो हॅज टू रीच टू द रिलीज प्रोसेस. बरोबर. तेही एक कारण आहे. पण तू म्हणालास तसं एक धक्का असा लक्षात ठेवण्यासारखे अनेक मिळाले आहेत ऑडिओ साऊंड रेकॉर्ड. एखादा जर सांगू शकलास मला, म्हणजे मुद्दा काय याच्यात की आपण एकमेकाला उलगडतो इकडे. करेक्ट. आणि ते उलगडत असल्यामुळे तो जर उदाहरण मिळालं ना तर ते जास्ती चांगलं. ऍक्च्युली माहिती का, आपल्याला सुरुवातीला असं वाटत असतं की आपण जे काम करतोय आणि आपण काम करतो, ज्या काम करण्याच्या प्रोसेसमध्ये
तो संगीतकार, तो प्रोड्युसर, तो गायक जेवढं आपलं तोंड भरून कौतुक करत असतो ते जेन्युइन असतं. बरोबर. पण साहजिक आहे की तुझा रोल तिथे संपलेला आहे म्हटल्यानंतर, जसं तू म्हणाला की तुझं काम संपलं तिथे, त्याच्याही करता माझं काम संपलेलं आहे. बरोबर. मग आपली अशी अपेक्षा असते की कदाचित हा आपल्याबद्दल काहीतरी बोलेल. हे एकदम नॅचरल आहे. मी जर का म्हटलं की आपलं काम क्रिएटिव्ह आहे तर आपण काइंड ऑफ कलाकार आहोत. बरोबर. सो कलाकाराला अप्रिसिएशन हवंच असतं. तर आपल्याला असं वाटतं की आपल्या नावाचा उल्लेख होईल, आपल्याला याचं अप्रिसिएशन मिळेल. तर ते प्रत्येक वेळेला होत नाही. सुरुवातीला मी काही सिनेमे केले आणि मग त्याचं अरे आपलं ऑडिओ रिलीज आहे, इथे इथे ये, यू हॅव टू कम, असं म्हणून यू हॅव टू कम म्हणून छान चांगले कपडे घालून आपण तिथे जाऊन बसतो. हे ते तो गायक हा गायक आले, छान छान ऑडिओ रिलीज झालं सगळं, चला खाऊन जा हा वगैरे असं होतं आणि संपलं. अच्छा अरे काहीच नाही झालं. असं एकदा, दोनदा, तीनदा, चारदा होतं. मग पाचव्यांदा आपल्याला लक्षात येतं, सहाव्यांदा आपल्याला वाटतं की ठीक आहे, काही गरजच नाही या गोष्टीची आपल्याला. आणि आपण जेव्हा या क्षेत्रात येतो तेव्हा हे माहीत असतं की मी रस्त्यावरून जाताना अरे आदित्य ओक तुम्ही आहे ना जादूची पेटी, कोणीही काही म्हणणार नाही. तिथे आप ये है लेजेंडरी इंजीनियर है, आप ऐसा करते हैं वैसा करते हैं. म्हटलं एक काम करते हैं, लेट्स जस्ट वॉक डाउन, YRF के गेट के बाहर निकलते, मैं वहां पे खड़ा हो जाता हूँ. कितने लोग आके मेरे को बोलते कि अरे अरे आप है, और कितने लोग तेरे को बोलेंगे विशाल ददलानी है. तसं नाही होत. त्यामुळे अपेक्षा सुद्धा तशी नसते. त्यामुळे खरा पहिला लक्षात राहणारा धक्का तोच होता की मी कुठल्या तरी ऑडिओ रिलीज फंक्शनला गेलो होतो आणि मला खूप अपेक्षा होत्या की काहीतरी आपल्या नावाचा उल्लेख होईल वगैरे. तसं काहीच झालं नाही. आयफा अवॉर्ड मिळाला टोरंटोला, बिझनेस क्लासने ट्रॅव्हल वगैरे सगळं असं करून तिथे गेलो आणि मग मला आयफा मिळाला आहे. असं करत एअरपोर्टवर उतरल्यानंतर आय वॉज प्रॉब्ली द लास्ट पर्सन हु वॉज पिक्ड अप बाय अ कार. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सत्य आहे आणि हे आपण पडद्यामागचेच राहायला हरकत नाही. बरोबर. कारण आले त्यात पहिले काही स्टार्सला नेलं, विच वॉज क्वाईट ऑब्वियस. दुसरी गाडी आली, म्हटलं अरे नाही असं करून दुसऱ्यांना नेलं. चार सगळेजण. जावेद जाफरी सरांचा पाय तेव्हा फ्रॅक्चर झाला होता आणि ते म्हणाले की आम्ही तुमच्याकरता ती स्पेशल कार आणतो आणि त्यातच तुम्हाला. सो त्यांना बाजूला बसवलं आणि बाकी सगळे गेल्यानंतर शेवटी त्यांना नेलं. त्यांच्या कारमध्ये मागे मी बसलो शेवटी. सो हे सत्य आहे. पण ठीक आहे, याबद्दल खरं सांगायचं तर फारशी खंत नाहीये. कारण मला असं वाटतं की आपल्या क्षेत्रातल्या लोकांनी जर का आपल्याला ओळखलं आणि त्यांनी अप्रिशिएट केलं तर तेवढंच पुरेसं आहे. त्यापेक्षा जास्त फेमची अपेक्षा नाहीये. आपण आपलं काम करायचं. पण विजय, आता ह्या रेकग्नेशनच्या मुद्द्यावर मला असं वाटतंय सांगायला की आता रिसेंटली आशाताई भोसलेंनी एका कार्यक्रमात तुझा उल्लेख केला, तर त्याबद्दल सांग लोकांना, असं मला वाटतं. हो, मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला अशा बऱ्याचशा फंक्शन्स मध्ये आपल्याला आधी अपेक्षा असते, तुमचा नामोल्लेख होत नाही, मग आपल्याला थोडं असं वाटतं, नंतर तुम्ही यूज टू होता वगैरे. या सगळ्या प्रोसेसमध्ये एकदा कोणीतरी तुमचं अशा ठिकाणी नावाचा उल्लेख होतो की त्या सगळ्याचं त्याच्या आधी जे काही 20-1 वर्ष घडलेलं असतं त्यावर सगळ्यावर नॉट इनफॅक्ट पाणी फेरणं म्हणण्यापेक्षा त्या सगळ्यांवर ओव्हरकम करणारा किंवा बक्षीस मिळाल्यासारखा एक इन्सिडन्स घडतो. आशाताईंचं एक पुस्तकांचं अनावरण होतं, तर त्या फंक्शनमध्ये त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला की ध्वनिमुद्रक जर का नसते तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत कसा पोहोचला असता. तर प्रमोद घैसास, विजय दयाळ, बन्साली बाबा, मीनू कात्रक. तर मला असं वाटतं की इतके वर्ष जेवढे काही ऑडिओ रिलीज झाले असतील आणि त्यात मला जर का वाटलं असेल तर माझं नाव तिथे नाही घेतलं गेलं, त्या सगळ्याच्या वर हे एकच होतं की भारतातल्या 4 इंजिनियर्सची त्यांनी नावं घेतली आणि त्यातला मी एक आहे. क्या बात आहे. तर अशा वेळेला असं वाटतं की ठीक आहे, हे वर्थ आहे. मला काही लोकांना असं असतं की मेन्शन ते असं करतात असं नाही की मी माझ्या कामाचं हे शेअर का करावं. विशाल शेखरने एकदा इंडियन आयडलच्या सेटवर नाव घेतलं, बरोबर, की ह्या सगळ्या गोष्टी करताना या लोकांचा खूप मोठा वाटा असतो. बरोबर आहे. आणि खूप जनरसली त्यांनी इंडियन आयडलच्या सेटवर, आणि असंही नाही की ते ऑफ द कॅमेरा वगैरे असं म्हटलं, प्रॉपर टेलिकास्ट पण झालं होतं. सो अशा वेळेला असं वाटतं की ठीक आहे, या लोकांनी आपल्याला ओळखणं आणि यांनी आपल्याला अप्रिशिएट करणं इज गुड इनफ. मला वाटतं विजू की तुझ्या आयुष्यात अशा अजून एक अशीच एक घटना घडली होती वीर जाराच्या वेळेला पण,
आणि मला परत मी हे मेन्शन का करतोय, कारण ह्या दोन व्यक्ती अशा आहेत ज्या आज भारतीय संगीत विश्वाच्या कायमच या चंद्र आणि सूर्य असणार आहेत, आणि ती जागा त्यांची कधीच पुढच्या 5,000 वर्षात ढळली जाणार नाहीये. तर त्यापैकी एक आशाताई भोसले, आणि दुसरं म्हणजे भारतरत्न स्वरसम्राज्ञी लताबाई मंगेशकर, सरस्वती आई. तर लता दिदींचा पण जो किस्सा आहे तो लोकांना सांगावा असं मला वाटतं. हे सगळे असं मला वाटतं की आपण नाही आपण नंतर वेगळ्या पुढ्यावर जाऊच या, परंतु हे काय ना, हे थोडंसं वेगळं डॉक्युमेंटेशन आहे. आणि परत जो साऊंड रेकॉर्डिंगची फक्त पाठच दिसते त्या बॅकग्राऊंडवर ह्या घटनेचं जास्ती महत्व आहे. मला वीरझाराचा ऑडिओ रिलीज झाला तेव्हा अशी माझी इच्छा होती की त्या सीडीवर दीदींची मी स्वाक्षरी घ्यावी. आणि मी मयुरेशला, माझा मित्र आणि तेव्हा स्वरलता स्टुडिओ, आता LM स्टुडिओ आहे, आनंदने मयुरेशला मी सांगून ठेवलं होतं की दीदी आल्या की मला सांगशील, मला त्यांचा ऑटोग्राफ घ्यायचा आहे सीडीवर. सो मला मयुरेशने इन्फॉर्म केलं की दीदी आले आहेत म्हणून. सो मी YRF मधून निघालो आणि काम संपवून, काहीतरी जे काही चालू होतं ते काम संपवून तिथे पोहोचेपर्यंत थोडा मला उशीर झाला. तर त्या जायला निघाल्या होत्या आणि त्या गाडीत बसल्या आणि मला तिथे पोचल्या लक्षात आलं की अरे दीदींची गाडी आहे, म्हणून मी त्यांच्या कारच्या समोर जाऊन असा उभा राहिलो आणि ती कार थांबली. म्हटलं दीदी मला ऑटोग्राफ हवं आहे या सीडीवर. अरे हो ठीक आहे, मी येते आत. म्हटलं नाही, कारमध्ये इथे बसल्या ऑटोग्राफ. नाही असं नाही, मी आत येते. म्हणून त्या कारमधून परत उतरल्या, स्टुडिओत गेल्या, तिथे आम्ही बसलो, त्यांनी ऑटोग्राफ केला, आशीर्वाद दिला मला, आणि मग मी तिथून निघालो. नाही, हे खूप महत्वाची जसं हा म्हणला की विशाल शेखरांनी कौतुक केलं किंवा हे केलं, हे खूप मोठं सर्टिफिकेट आहे. आणि ह्या सर्टिफिकेटच्या पुढे काही अजून असेल असं मला जेन्युइनली वाटत नाही की अशा व्यक्तीसाठी गाडीतनं उतरून एक सही करायला, जसं म्हटलं की आपण काचेतनच सही करू शकतो खरी म्हणजे बघायला गेलं तर, पण तसं झालं नाही. विजू, आपण ह्या साऊंड इंजिनिअरिंगच्या विश्वात काम करताना टेक्नॉलॉजी हा एक आपल्याकडे असलेला असा भाग आहे की जो आपण अवॉइड करूच शकत नाही, की ज्याच्याशिवाय काही गोष्ट घडणारच नाही. आणि टेक्नॉलॉजीतले कितीही आवडते किंवा नावडते चेंजेस हे ऍक्सेप्ट करायलाच लागतात. बरोबर. आणि आता टेक्नॉलॉजीला एक मोठा भस्मासूर लागलेला आहे की ज्याला आपण AI असं म्हणतो, आणि जो आपल्या सगळ्यांच्याच क्षेत्रामध्ये तो आता हळूहळू पाय पसरतोय. आणि कुठचीही टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट करणं सुरुवातीला कठीण असतं, त्याचे फायदे तोटे असतात. तर ह्या टेक्नॉलॉजी आणि तू इतकी वर्षात इतक्या टेक्नॉलॉजीचे अपग्रेड्स बघितलेस. म्हणजे मला आठवत आहे की 2000 साली प्रोटूल्स जेव्हा 5.1 किंवा 4 काहीतरी व्हर्जन असेल तिथपासून एवढे अपडेट्स बघितले. तर तू ह्याच्यावर काय भाष्य करशील? बरोबर आहे, ते तू जे म्हणालास ते बरोबर आहे की टेक्नॉलॉजी येते आणि टेक्नॉलॉजी बरोबर इव्हॉल्युशन येतं. आणि जसं आपण म्हणतो की बदल हा इनएव्हिटेबल आहे, बदलाला कोणी कधीच नाही रोखू शकत. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. त्यामुळे ते होतच राहणार आहे, खूप होत आलं आधीपासून. AI सुद्धा आता जसा AIचा भस्मासूर आता खूप मोठा झालाय, बरोबर, तो कदाचित अजूनही मोठा होईल, होणारच. पण आत्ताच आपल्याला आयडिया आली आहे की तो काय शेप घेऊ शकतो. हा काही अंशी होता आधी, म्हणजे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, ते आधीच्या सुद्धा टेक्नॉलॉजीमध्ये काही अंशी होतच. बरोबर आहे. एखाद्या सुराला तू जर का म्हणालास की विजय हा सूर थोडा फ्लॅट आहे म्हणून मी त्याला सिलेक्टिव्हली धरून 30-40 सेंट वर करणं, हे पिच करेक्शन झालं. बरोबर. पण ह्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाहीये. ऑटोट्यून वापरणं इज टू अन एक्सटेंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बरोबर. तिथे व्यक्ती काही करत नाहीये, तिथे ते प्लगइन किंवा ते डिव्हाइस ठरवत आहे की हा सूर आपल्या रेफरन्स पिचच्या काही सेंस खाली आहे आणि तो त्याला ऑटोमॅटिकली करेक्ट करतो. त्याला आपण ऑटो पिच करेक्शन म्हणतो, ज्याला कॉमनली ऑटोट्यून म्हटलं जातं. ऑटोट्यून इज वन ऑफ द प्लगइन्स अवेलेबल इन द मार्केट. आणि हल्ली ते घराणं पण झालंय असं मी ऐकलंय. सो त्यामुळे ऑटोट्यून बऱ्याच गायकांसाठी ते घराणंही झालंय. तुमचं घराणं काय ऑटोट्यून. सो AI वॉज देअर फॉर लॉंग टाइम, पण आता हो त्यांनी फार मोठं स्वरूप घेतलंय. आणि जसं आपण म्हटलं की बदल होणारच आहे, सो तो बदल आपल्याला ऍक्सेप्ट करायचा आहे. फक्त आता कसं होत आहे की व्हॉइसेस रिप्लेस करतं AI. बरोबर.
म्हणजे आता मी इथे बोलतोय आणि एवढं सगळं संभाषण झाल्यानंतर समजा तुझ्या डोक्यात असा विचार आला की याचा व्हॉइस बरोबर नाही, चला याचा व्हॉइस बदलूया, तर तो बदलू शकतो. तू माझाच व्हॉइस चांगला करू शकतो, दुसऱ्याच कोणाचा व्हॉइस त्याच्यावर स्लॅप करू शकतो. त्यामुळे आता बरेच याच्यात आमच्या ADR मध्ये, डबिंग्स मध्ये असं हे करतायत की काही हिरो हिरोईन्स खूप जास्त बिझी असतात, त्यांना डबिंगला यायला वेळ मिळत नाही. मोस्टली सिंग साऊंड फिल्म असते, त्यामुळे लोकेशनवरचा साऊंड वापरला जाणार असतो, पण कधी कधी काही गोष्टी करायला लागतात रिप्लेस. ते करायला त्याच्याकडे वेळ नसतो, तो दुसऱ्या कुठल्या तरी फिल्ममध्ये बिझी असतो, त्यामुळे अवेलेबल नसतो. त्या केसमध्ये आता असा विचार करतायत की या एक्स कलाकाराचा व्हॉइस सॅम्पल आपल्याकडे आहे, ह्याच्यासारखं थोडंफार कोणीतरी बोलू शकणार येईल, ते बोलेल आणि द व्हॉइस विल बी रिप्लेस. म्हणजे साधारण पण त्या माणसाच्या जातकुळीचा मनुष्य पाहिजे जवळ जाणारा. ऍक्च्युली कशाच करता पाहिजे माहितीये का, टोनॅलिटी वगैरे नाही, टोनॅलिटीची गरज नाही, त्याचं लकब बोलण्याची जी काय असेल तेवढीच फक्त गरजेची, कारण रिप्लेस काय होणार आहे, व्हॉइस, एक्सप्रेशन नाही. एक्सप्रेशन म्हणजे आपण जसं मध्यंतरी मला एका संगीतकारांचे फोन आले होते की मी तुम्हाला एक गाणं पाठवतोय, पण ते जरा गायिका नवीन आहे, तर तुम्ही एक्सप्रेशन जरा बघा मिक्स मध्ये जमलं तर ते अजून काही जमलेलं नाही आपल्याला करायला, आणि ते जमूही नाही अशी अपेक्षा. हे जमू नये अशी परमेश्वराकडे आपली प्रार्थना आहे. सो कमिंग बॅक टू AI, आपल्याला पूर्वी जेव्हा संगीत नाटकं वगैरे व्हायची, नाट्यसंगीत लोक गायचे, कलाकार, त्यांना बघायला हजारो लोक यायचे. त्यानंतर मग ग्रामोफोन रेकॉर्ड झाल्या, LPs रेकॉर्ड झाल्या, रेकॉर्डिंग्स व्हायला लागले, तेव्हा त्या लोकांना अशी भीती वाटली होती की त्यांना वाटलं होतं की आपलं करिअर संपलं. करेक्ट, आता रेकॉर्ड परत कोण आहे, म्हणजे हे एक विशिष्ट नाट्यगीत रेकॉर्ड केल्यानंतर हे परत माझ्याकडून कोण ऐकणार. बरोबर. तर आता माझ्या काही रेग्युलर शोज होणार नाही, बंद पडेल आणि आपण भिकेला लागू वगैरे, इथपर्यंत त्याची भीती निर्माण झाली होती. पण तसं झालं नाही, रेकॉर्ड्स विकल्या जाऊ लागल्या. इनफॅक्ट तुमचा शो बघायला येणारे 1000 लोक असतात आणि रिलीज झालेल्या रेकॉर्ड ऐकणारे 1,00,000 लोक असतात. अगदी बरोबर. त्या 1,00,000 लोकांनी ते संगीत ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे ह्या व्यक्तीला आपण लाईव्ह ऐकायला पाहिजे, कारण कितीही इव्हॉल्युशन तिथे झालं होतं, तोपर्यंत संगीत नाटक बघणं आणि नाट्यसंगीत लाईव्ह ऐकणं हा करमणुकीचा तो एक्सपिरियन्स वेगळा होता. बरोबर. त्यामुळे असं व्हायला लागलं की इनफॅक्ट जास्त गर्दी लाईव्ह शोजला व्हायला लागली. त्यामुळे तेव्हा तो टेक्नॉलॉजीचा झालेला बदल आणि ते इव्हॉल्युशन इनिशियली जरी थोड्या काही लोकांकरता नुकसानदायक जरी असलं, तरी पुढे जाऊन ते जास्त प्रभावी ठरलं. बरोबर. तसंच AIचं पण होणार आहे. आता डेफिनेटली आपण घाबरलो आहोत आणि घाबरण्याचं कारणही आहे. मिसयूज तर बाजूला ठेव, मिसयूज बद्दल आपण बोलतही नाही, आपण क्रिएटिव्ह याच्यात त्याचा वापर करणं. आता असं आहे की ह्याचा सिरियसनेस आणि इंटेन्सिटी लक्षात घेऊन गव्हर्नमेंट पण याच्यावर बरंच काम करत आहे, खूप एक्सपर्ट्स याच्यावर काम करतायत आणि गव्हर्नमेंट त्यांच्याकडून जाणून घेत आहे की ह्याचं काय कसं करता येईल. त्यामुळे लायसन्सिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त स्ट्रिक्ट आणि कॉपीराईट, बरोबर, की ह्याचा या व्हॉइसचा कॉपीराईट आहे आणि हा जर का कोणी वापरला, साहजिकच आहे आता सोनू निगमचा व्हॉइस कोणीतरी वापरला तर लोक म्हणतील हा सोनू निगमचा व्हॉइस आहे, बरोबर, पण तो खरा त्याचा नाही. आता गोष्ट ही आहे की तो त्याचा व्हॉइस नाही आहे आणि त्याचा फायदा त्याला मिळत नाही आहे, हा तोटा झाला. बरोबर. हा त्याचा व्हॉइस नाही आहे हे कळतंय, पण त्याचा फायदा त्याला कमर्शियल फायदा मिळतो आहे, हा फायद्याची गोष्ट. बरोबर. सो त्याच्याकरता ज्या लिगल सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्या खूप वरच्या लेवलवर सुरू आहेत. त्यामुळे AIचा भस्मासूर जरी असला तरी त्याला आवरण्याकरता ऍडमिनिस्ट्रेशन आणि तंत्रज्ञान तेवढंच प्रगत होत आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की ज्या लेव्हलला आत्ता आम्ही ॲज अ टेक्निशियन आम्ही AIला बघतोय, तो जरी भीतीदायक भस्मासूर वाटत असला तरी पुढे तो तुमच्याकरता फायद्याचा असणार आहे. आता असं आहे की कुठलाही गायक हा गातो आणि त्याच्या जनरेशन पर्यंत तो जिवंत असेपर्यंत त्याला त्याचा फायदा मिळतो. बरोबर. यापुढे असं होणार आहे की तो गायक आणि त्या गायकाचा आवाज जिवंत राहणार आहे. बरं, जिवंत राहणार, तू म्हणशील जिवंत तसंही राहणार आहे, जुनी गाणी अजूनही दिदींची, पण नवीन गाणी त्यांच्या आवाजात गायली जातील आणि मे बी त्या गायकाच्या नातवंडाला सुद्धा त्याचा फायदा होईल. त्यामुळे AI हे केअरफुली वापरणं गरजेचं आहे, पण त्याचा इतका तोटा नाही आहे भविष्यात
असं मला वाटतं. मला असं वाटतं की ह्याच्यात एक दुसरी भीती पण अशी आहे जी चांगल्या अर्थी मी म्हणतो, म्हणजे डिटरंट म्हणतो ना आपण, की काही काही ठिकाणी ऑफिसमध्ये नुसताच सीसीटीव्ही लावलेला असतो, तोच कनेक्टेड नसतो, तो नुसताच आहे ही भीतीच करून बरीच लोक काही तिथे चुकीचं वापरत नाही. तर हा जो डिटरंट आहे हा, तू आता म्हटल्याप्रमाणे की दीदींचा आवाज नवीन गाण्यात पण येऊ शकतो, तर आताच्या सगळ्या गायकांना हा मोठा डिटरंट आहे की नाही चांगले गायले तर दीदींचा आवाज आहे आमच्याकडे गायला. म्हणजे बरोबर आहे. एक काळ असा होता की म्हणजे एक काळ म्हणजे आत्ताचाच काही वेळापूर्वीचा काळ असा होता की अरे वो मिक्सिंग में देख लेंगे, म्हणजे काही झालं की आपण टेक्नॉलॉजी मधनं ते करता येतंय ह्या विश्वासावर बरेचदा वादकांसकट अनेक लोक केअरलेस होतात. बरोबर. म्हणजे अतिशय छोटी छोटी फ्रेज असते म्युझिकल किंवा अतिशय छोटी छोटी जागा असते, परंतु ती वाजवताना 10-10, 15-15, 20-20 टेक होतात त्याचे, आणि मग उगाच नाही मी लूप मध्ये गेलोय, नाही मला असं झालंय, मला तसं झालंय, अशी कारणं दिली जातात जी काही अंशी बरोबर असतील सुद्धा, परंतु आता ती कारणं देऊन चालणार नाही. म्हणजे उद्या जसं आपण असं म्हणूया की मेंडोलिन मध्ये उद्या जर आपण जयंतीबाईंचं प्लेइंग आपल्याकडे सॅम्पल्ड असेल तर ती तू नाही वाजवलीस तर मी त्यांच्यासारख्या वापरेन, त्यामुळे तुला वाजवायला. त्यामुळे मला वाटतं हा एआयचा हा फायदाही करून घेतला पाहिजे गायकांनी. डेफिनेटली फायदा होईल. बघ हा, म्हणजे तर तुमच्या कॉम्पिटिशनला लताबाई उतरल्यात असं होऊ शकतं, हो की नाही. तर विजू, आपण आता तू माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 100 एक चित्रपट तुझ्या हातातनं गेले असतील. कारण मीच गेल्या वेळेला लिस्ट काढली होती 60-65 चित्रपटांची होती, जी कोविडच्या आधीची होती. जास्तीच मे बी. अजून मला कोणी विचारलं की मी सांगतो 50-60 सिनेमे झाले. नाही, 100 तर नक्कीच झालेत मला माहिती आहे, आणि मी 50 नंतर पुढे मोजतच नाहीये. नाही, आणि 100 हा आकडा मी फक्त एका चित्रपटातलं एक गाणं मिक्स केलं ह्या तत्वावरती मोजत नाहीये. जे पूर्ण अल्बम तू केलेले आहे रेकॉर्ड डिस्क असे 100हून जास्त झाले, आणि तुझ्या हाताखालनं मला असं वाटतं 5000च्या आसपास एकंदर गाणी आणि रेकॉर्डिंग झाली असतील. तर हा जो म्युझिकचा महापूर सध्या येतो की आता गणपती म्हटल्यानंतर प्रत्येक जण चांगलं करतात, काही चांगलं असतं, काही बरं असतं किंवा काही अतिशय उत्तम असतं, पण हा जो महापूर म्युझिकचा सध्या प्रत्येक वेळेला येतो की त्या महापुरातनं एखाद्या कुठच्या तरी संगीत दिग्दर्शकाचं एक गाणं मी बरीच महिने ऐकलंय किंवा एखाद्या गायकाचं मी एक गाणं बरेच महिने ऐकलंय, ही उसंतच दिली जात नाही. तर ह्या सिच्युएशनला कसं हँडल करायला पाहिजे? मी हे रसिकांच्यासाठी म्हणतोय की लोकांनी हे कसं हँडल करायला पाहिजे असं तुला वाटतं? कारण का एकीकडे बघायला गेलं तर टेक्निकल आणि लोकांसाठी चांगलं आहे की आम्हाला कामं मिळतात. बरोबर. की मी गणपतीत यावेळेला 16 गाणी मिक्स केली, मी गणपतीत 25 गाणी, ठीक आहे केलीच, पण 16तली ऐकली किती लोकांनी? तर ही फ्रेज रसिकांनी कशी हँडल करावी असं तुला वाटतं? ऍक्च्युली आदित्य, हे खूप अवघड आहे ही सिच्युएशन, आणि हे खूप नॅचरल आहे. कारण क्वालिटी अगेन्स्ट क्वांटिटी ह्याचा रेशो कधीच नाही बरोबर मॅच होऊ शकत. सो खूप जास्त गाणी तयार होतात, आणि एक चांगलं गाणं आपण कन्झ्युम करत असतो, ते करता करता ते एन्जॉय करून ते आपल्या सिस्टम मध्ये जाईपर्यंत दुसरं चांगलं गाणं येतं. हे मी फक्त चांगल्या गाण्याबद्दल बोलतो. बरोबर आहे, बरोबर. मग ऍव्हरेज आणि इन्फेरियर काम तर पुढे अजून खूप जास्त असतं. त्यामुळे हे खूप कठीण आहे असं हे करणं, पण रसिकांकरता एक चॅलेंज आहे. खरं तर क्रिएटिव्ह काम असल्यामुळे आपण असं काहीच क्लासिफिकेशन करू शकत नाही की तुम्ही हे गाणं ऐकू नका, हे वाईट आहे, हेच ऐका. बरोबर. त्यामुळे जे रसिकांच्या पसंतीस पडेल ते काम ऐकल्या जाईल जास्त. अजून एक टेक्नॉलॉजिकल ह्याचं गैरफायदा आपण त्याचा घेतायत, किंवा त्याचं डिसएडव्हान्टेज ऑफ द टेक्नॉलॉजी म्हणूया. पूर्वी जर का तुला गाणं रेकॉर्ड करायचं असेल तर आपणच पूर्वी जायचो स्टुडिओज मध्ये, गाणं रेकॉर्ड करायचो. दॅट वॉज दी ओनली ऑप्शन टू रेकॉर्ड द साऊंड. तिथे टेप मशीन असायचे, मोठे इक्विपमेंट्स असायचे, तिथे बसायचं, गाणं रेकॉर्ड करायचं. त्यामुळे महिन्याला 20 गाणी रेकॉर्ड होत होती. आता स्टुडिओ जर का म्हटलं ना, तर तू आपल्या बेडरूम मध्ये स्टुडिओ सेटअप करू शकतो. बरं, हे काही खूप नवीन मोठी माहिती देतोय मी असं नाही, आहेतच हजारो स्टुडिओज तसे आहेत. एक कॉम्प्युटर, एक ऑडिओ इंटरफेस आणि मायक्रोफोन आणि 2 स्पीकर्स, यात स्टुडिओ होतो. सगळ्यात महागाचा फॅक्टर त्यातला जो होता कॉन्सोल आणि रेकॉर्डर, जे सगळ्यात महाग होतं, ते एलिमिनेट झालंय. त्यामुळे हजारो स्टुडिओज आहेत, लाखो स्टुडिओज आहेत, जिथे महिन्याला 20 गाणी यायची तिथे महिन्याला 1000 गाणी येत आहेत. त्यामुळे किती म्युझिक कन्झ्युम करणार, ऐकणार आणि एन्जॉय करणार. त्यातून सोशल मीडिया नावाचा एक प्रकार आलाय. सो ऑलवेज चांगलं काम तुझ्या कानापर्यंत पोहोचेल याची गॅरंटी नाही. बरोबर. कोणीतरी काहीतरी कुठे ऐकत असतं, यंगर जनरेशन त्यावरच म्युझिक ऐकतं, आणि त्यावर जे चांगलं आहे असं फुगवल्या जातं, तेच चांगलं म्युझिक म्हणून आपण ऐकतो. खरं चांगलं म्युझिक मागे राहून जातं.
सो तो एक मोठा डिसएडव्हान्टेज आहे. त्यामुळे आता क्लासिफिकेशनच ते झालंय. इंस्टाग्राम फॉलो करणाऱ्यांचं एक म्युझिक ऐकण्याची पद्धत वेगळी आहे, टीव्ही बघून म्युझिक ऐकणाऱ्यांचा एक वेगळा क्लास आहे, आणि प्रॉपर म्युझिक डाउनलोड करून चांगलं म्युझिक ऐकणाऱ्यांचा वेगळा क्लास आहे. त्यामुळे बरं, एक गोष्ट चांगली आहे की सगळ्यांना काम मिळतंय, पण मग काय होतं माहिती का, सगळ्यांना काम मिळावं म्हणून तुम्ही कामाची क्वालिटी किती खालावणार आहे. अगदी बरोबर. आणि ओनली बिकॉज दिस इज क्रिएटिव्ह थिंग, की मी खूप घाणेरडं गाणं जरी केलं तरी कोणाचा जीव जाणार नाही. तेच तू समजा डॉक्टर असतास की चला माझा मूड आहे आज, मी डॉक्टर होणार, बरोबर, आणि तू ऑपरेशन केलं तर ती व्यक्ती मरेल. त्यामुळे दुर्दैवाने कला क्षेत्रात आणि स्पेशली आपल्या क्षेत्रात काय होतं की इन्फेरियर काम खूप जास्त पुढे येतं. बरोबर. आणि नॉट नेसेसरीली सगळ्या ते संगीत ऐकणाऱ्यांना ते कळतच असतं की हे चांगलं आहे किंवा वाईट आहे. त्यामुळे वाईट काम सुद्धा खूप जास्त पॉप्युलर होतं. एक थिअरी अशी आहे की प्रत्येक पॉप्युलर म्युझिक, काम, कला ही चांगलीच असते किंवा प्रत्येक चांगलं काम हे पॉप्युलर होतं असं काहीच नाही. बरोबर. त्यामुळे चांगलं म्युझिक म्हणजे पॉप्युलर म्युझिक असं नाहीये, आणि पॉप्युलर झालंय म्हणून ते चांगलंच आहे असंही नाही, आणि कुठलं पॉप्युलर नाही झालंय म्हणून ते वाईटच आहे असं पण नाही. कारण त्याला मिळालेलं एक्सपोजर, सोशल मीडियावर लोकांनी त्याला किती मोठं केलंय, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. पण तू प्रश्न विचारला तो खरा तर हा अनुत्तरितच राहील कायम, की लोकांनी ठरवायचं कसं. हे पूर्णपणे तुमच्या लायकिंगवर अवलंबून आहे. आणि आता तो फंड आहे की जे विकल्या जातं तेच बनवतात लोक. त्यामुळे विकलं जातं ते बनवतात, हे खरं पहिल्यापासून होतच. आता त्याचा फॉर्मॅट बदलला. आता मी तुला अजून एक थोडासा असा मला मनात विचार येतो. तू आता डॉक्टर बद्दल असं म्हणलास की डॉक्टरमध्ये आपण ठरवू शकतो की हा इन्फिरियर आहे किंवा सुपिरियर आहे, कारण त्याला एक शास्त्राची आणि त्याला एका डिग्रीची आणि शिक्षणाची जोड असते. कुठचाही हौशी इंजिनियर नसतो, कुठचाही हौशी डॉक्टर नसतो, कुठचाही हौशी प्रोफेशनल जे आपण म्हणतो जे कुठचेही नसतात. हौशी फक्त कलाकार असतात, हौशी फक्त इंजिनियर, साऊंड इंजिनियर असतात. की अहो मी ते युट्यूबवर बघितलं ते रेकॉर्ड कसं करतात, ते काय ते आर्म करायचं आणि ते हे करायचं की सोपं होऊन जातं. तर आज जेव्हा हा AI आणि टेक्नॉलॉजीचा भस्मासूर सगळ्यांच्या मानेवर बसणार आहे आणि बसायला लागलेलाच आहे, त्याच्यात संगीतकार, गायक आणि जे म्युझिक क्रिएट करणारी मंडळी आहेत त्यांनी आपल्या विश्वामध्ये येऊन आपल्या विश्वाचा बेसिक तरी शिक्षण घ्यावं, ह्याच्याबद्दल तू किती आग्रही राहशील? अगदी पूर्णपणे आग्रही आहे. नक्कीच मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचं तांत्रिक नॉलेज असणं, स्पेशली अशा कामांचं. बरोबर. खरं तर गाण्याचं सुद्धा जर का आपण म्हटलं तर टेक्नॉलॉजी नाही, आपण गायचं जरी तुम्हाला असेल तरी त्याचं बेसिक नॉलेज, बेसिक शिक्षण असणं गरजेचं आहे. बरोबर. बरं, तुमचं शिक्षण झालं म्हणून तुम्ही काम करायचंच नाही असं आहे का? नाही. पण तुम्ही चांगलं काम करत असाल तर काहीच हरकत नाही. पण प्रत्येक क्षेत्रातलं, इस्पेशली वेन इट इज अबाउट टेक्नॉलॉजी, तुम्ही त्याचं बेसिक नॉलेज घेतलंच पाहिजे. अगदी बरोबर. आणि समजा चला तुम्ही करता करता फ्लो मध्ये एखाद्या कामात आलात, त्यात शिरलात आणि तुम्ही ते काम करायला लागलात, दॅट इज ऑल्सो फाईन. ते तुम्ही काम करा, पण पॅरलली तुम्ही त्या क्षेत्राबद्दल, त्याच्याबद्दल जाणून घ्या की इथे काय गरजेचं आहे. चालतंय म्हणून फक्त चालू द्या असं नाही. तुझा प्रश्न आहे की आग्रही आहेस का? मी खूप आग्रही आहे की तुम्ही या गोष्टीचं बेसिक नॉलेज तरी घ्या, जेणेकरून तुम्ही जे काम करताय ते करत राहा, पण ते तुम्ही बेटर क्वालिटीचं करू शकता. याच मुद्द्याला धरून विजू मी असं तुला आता विचारीन की आपण बघतो परत त्याच सोशल मीडियाच्या किंवा त्याच AI आणि त्या टेक्नॉलॉजीच्या मागे आता लागलोय म्हणून मी त्याच विषयाला धरून बघतो की हल्ली शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा, शिक्षण देण्याच्या संदर्भात सुद्धा अनेक अशी मंडळी असतात किंवा अनेक अशी मंडळी स्वतःचे सेमिनार्स किंवा अशा वेबच्या मालिका चालू करतात जिकडे आम्ही तुम्हाला हे शिकवू, ते शिकवू, असं शिकवू, ते शिकवू. तर तुझ्यासारख्या इंजिनियर्सनी एकत्र येऊन अशा प्रकारच्या बेसिक लोकांसाठी काही कन्स्ट्रक्टिव्ह कोर्स डिझाईन करणं, त्याच्यानंतर नुसतं आता ह्या बेसिकच्या कोर्सच्या अजून पुढे जाऊन मी तुला असं म्हणेन की जसं मी तुला मिक्सिंग करताना अनेक वेळा बघितलेलं आहे की एखादा पॅरामीटर असतो, एखादा कंप्रेसर असेल किंवा एखादा टेक्निकल जी गोष्ट असेल, त्याचा त्या ठिकाणी करत असलेला एक विशिष्ट प्रकारचा वापर असतो. कारण तेच युनिट माझ्याही मशीनवर अवेलेबल आहे, तेच युनिट अजून 10 लोकांच्या मशीनवर अवेलेबल आहे, परंतु त्या गाण्याला, त्या व्हॉइसला ते ट्रीटमेंट कशा प्रकारे द्यायची, हा जो त्याच्यातला मी फक्त शास्त्राचा भाग म्हणतोय, याच्या मी अजिबात क्रिएटिव्ह पर्स्पेक्टिव्ह बघत नाहीये. तर इव्हन तसं वापरण्यासंदर्भात तू काही विचार केलायस का की ह्याची काही एक प्रोटोकॉल्स आपण सुरू करतो? कारण का काय आहे, हे पायोनियरिंग होणं गरजेचं आहे.
आणि एस्पेशली जर हे तुझ्यासारख्या तंत्रज्ञाकडनं होत असेल तर त्याला एक वेगळ्या प्रकारच्या दर्जा आणि वेगळ्या प्रकारची विश्वासार्हता असेल. तर असं तू काही विचार केलायस का आणि भविष्यात करणार आहेस का? ऍक्च्युली भविष्यात करायचा विचार तर आहे. सध्या जेवढं काम आहे आणि जेवढी आपली व्यस्तता आहे त्यातून शक्य होत नाहीये, पण मी इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन शिकवतो आणि माझ्या परीने प्रयत्न करतो की किती हे करता येईल. प्रमोद चांदोरकरच्या साऊंड आयडियाजमध्ये मी जातो. त्याचा आता त्यांनी याचाही विचार करून त्यांनी आता यात डिग्री कोर्सेस सुरू केले आहेत. बरोबर आहे. आणि बरेचसे इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे मी जातो. मला असं वाटतं की या क्षेत्रात कोणी येत असेल तर त्यांनी चांगलं काम करणं गरजेचं आहे. आणि जर का ते आलेच आहेत तर आपली सुद्धा थोडी जबाबदारी असते की टू सी टू इट की हे सगळं व्यवस्थित चालणार आहे आणि चालू शकेल. त्याकरता आपले प्रयत्न असतात. म्हणून मी हे आता तरी थोड्या एका छोट्या लेवलवर करतोय. म्हणजे मी जाऊन आय एम जस्ट बिईंग अ पार्ट ऑफ इट. गेस्ट लेक्चर्स करणं वगैरे किंवा मग काही काही वर्कशॉप्स असतात. रिसेंटली दिल्लीला 1-2 दिवसाचं वर्कशॉप केलं. FTIच्या फायनल इयर स्टुडंट्स करता मी 3 दिवसाचं रेकॉर्डिंग अँड मिक्सिंगचं वर्कशॉप केलं. सो हे करतो मी डेफिनेटली. पुढे मोठ्या प्रमाणात करायचं वगैरे असा काही अजून विचार नाहीये, पण इन फ्लो जर का ते झालं तर डेफिनेटली करू. प्रत्येक करिअरमध्ये माणसाचं एक रिटायरमेंट असतं, एका गोष्टीचं लाईफ असतं. बरोबर. जेव्हा मला असं लक्षात येईल की टेक्नॉलॉजी अजून इव्हॉल्व्ह झाली आहे, यंगस्टर्स येत आहेत, तेव्हा आय विल स्टेप डाऊन. म्हणजे काय म्हणतो आपण ते काय शब्द वापरतो रे आपण त्याला, की स्वतः मला कळेल की ठीक आहे, दिस इज द टाइम आय शुड, हा माझा एपिटोम आहे, दिस इज द टाइम आय शुड स्टॉप अँड द यंगर जनरेशन शुड टेक ओव्हर. सो आय विल स्टेप डाऊन क्वाइटली. आणि तेव्हा मी कदाचित विचार करेन की एवढ्या वर्षाचा माझा एक्सपिरियन्स जो आहे तो मला जर का शेअर करता आला आणि कोणाला शिकवता आला तर आय माइट थिंक अबाउट गेटिंग इन टू टीचिंग. आता मला आपण म्हणजे प्रत्येक गोष्ट सुरू होतं ती संपते या तत्वावर आपल्याला इंटरव्ह्यू पण कधीतरी संपवायला पाहिजे, नाही तर आपण गप्पा बहुतेक 2 दिवस पण मारत राहू. बरोबर. मला तुला शेवटचा प्रश्न आहे. तू आत्ताच बोलता बोलता सहज उल्लेख करून गेलास की एक असा क्षण येणार प्रत्येकाच्या आयुष्यात होतो की जिकडे आपल्याला थांबायला लागतं आणि तिथून आपण स्टेप डाऊन होतो आणि आपण पुढचं काम आपल्याला करायला लागतो. जेव्हा हा स्टेप डाऊनचा क्षण तुझ्या आयुष्यात येईल, जो येऊ नये असं आपण म्हणूया, कारण का तुझ्यासारख्या माणसांची या इंडस्ट्रीला किती गरज आहे आणि ती किती गरज आहे हे समजणारी किती कमी माणसं आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, परंतु खूप गरज आहे असं मी सांगतो. तेच सांगत असताना असा जेव्हा मुद्दा येईल तेव्हा विजय दयाळ हा इंडस्ट्रीच्या मनात काय म्हणून राहावा अशी तुझी इच्छा असेल? मला एकदा अशोक खांडे म्हणाला होता की विजय, तुझ्या स्टुडिओत काम करताना, तुझ्यासोबत काम करताना हे म्हणजे जज करणं कठीण वाटतं मला की तू चांगला तंत्रज्ञ आहेस की चांगला माणूस आहेस. तेव्हा एक यंग इंजिनियर म्हणून नाही चांगला माणूस वगैरे आय डोंट केअर, मी एक चांगला इंजिनियर आहे असं तुला वाटलं पाहिजे. बरोबर. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम असं लक्षात येतं की सगळ्यात महत्वाचं ते असतं. तर मला हे आवडेल की लोकांनी म्हणायला हवं की एक खूप चांगला ह्युमन बिईंग होता आणि एक चांगला इंजिनियर होता. सो इफ आय कॅन कीप दॅट इमेज ऑफ माइंड फॉर एव्हर, आय वुड लव्ह. ॲब्सोल्युटली. आणि मंडळी, मी हे अगदी अभिमानाने सांगेन की जगात एकच गोष्ट करायला पैसे लागत नाहीत, ती म्हणजे चांगलं वागायला. बाकी सगळ्या गोष्टींसाठी जगात पैसे लागतात, पण चांगलं वागायला पैसे लागत नाहीत. त्यामुळे या तत्वावर जशी विजयची इच्छा आहे की त्याला चांगलं माणूस म्हणून सगळ्यांनी ओळखावं, तशी मी सगळ्यांच्याच पोटी ही इच्छा व्यक्त करीन की जेव्हा आपल्या आयुष्यात थांबण्याचा क्षण येईल तेव्हा प्रत्येकानेच प्रत्येकाला हा चांगला माणूस होता हे नक्की म्हणेल अशी चांगली कर्म आपल्या हातातनं झाली पाहिजेत. आणि मी ह्याच टर्मवर आणि ह्याच नोटवर हा इंटरव्ह्यू इथे थांबवतो. विजय, परत तुझे मनापासून धन्यवाद. आलास आणि छान बोललास म्हणण्यापेक्षा मनापासून बोललास, मनातलं जे सगळं आहे ते बोललास. आणि जी तुला येताना भीती वाटत होती की परत तेच बोलायचं आहे का आणि यावेळेला तुझी खोटी बातमी देणार होतास की विल्सन मध्ये शिकलास वगैरे वगैरे, ती द्यायची तुझ्यावर वेळ नाही आली असं मला वाटतंय. पण खरंच मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. तू खरंच वेगळे प्रश्न विचारलेस, नेहमीच्या इंटरव्ह्यू मधले नव्हते, त्यामुळे मलाही मी एन्जॉय केला इंटरव्ह्यू. थँक्यू. तर आपण हा इंटरव्ह्यू इथेच थांबूया. परंतु विजय, आमच्याकडनं, जाई काजळ परिवाराकडनं, स्मृतिगंध परिवाराकडनं तुझ्यासाठी एक छोटीशी गिफ्ट आहे, ती तू घ्यावीस अशी आमची इच्छा आहे.
थँक्यू सो मच. तर मंडळी, आभाळाची माणसाचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियातनं जरूर कळवा. आवडला असेल तर शेअर करा, मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांना बघायला सांगा आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.